आज माता रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण माता रमाई यांचे कार्य आणि विचारांची गरज याचा आज उहापोह करणार आहोत। मी मंगल कांबळे, लातूर वरून। महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, माता भीमाई आणि मानवमुक्तीच्या लढ्यातील सर्व महामानवांना मी प्रथम त्रिवार अभिवादन करते। माता रमाई स्मृती दिन शृंखलेमध्ये आज आपण माता रमाई यांचे कार्य आणि त्यांच्या विचाराची गरज यावर मला बहुजन संघटकनी बोलण्यासाठी पाचारण केलेलं आहे। मी बहुजन संघटक राहुल खांडेकर सरांचे प्रथम आभार मानते की त्यांनी मला ही संधी दिली। मानव मुक्तीच्या लढ्यातील महामानवांना त्यांच्या कुटुंबातील स्त्रियांनी खंबीर साथ दिलेली आहे आणि त्यामुळे ते एक आगळा वेगळा इतिहास त्यांनी निर्माण केलेला आहे आणि हा इतिहास अतिशय गौरवशाली आणि दैदिप्यमान असाच आहे। जसे की महामानव गौतम बुद्ध यांना घडवताना महामाता यशोधरेने कष्ट सोसलेले आहेत। छत्रपती शिवराय यांना घडवण्यासाठी माता जिजाऊंनी कंबर कसलेली आहे। तसेच ज्योतिराव फुले यांच्या सामाजिक क्रांतीच्या लढ्यात सावित्रीबाई फुले या हिरिरीने उतरलेल्या आहेत। अहिल्याराणी होळकर यांनी सुद्धा त्यांच्या एक दैदिप्यमान इतिहास घडवून चांगले सुराज्य केलेले आहे। त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवताना माता रमाईच्या कष्टाचा कस लागलेला आहे। आज आपण माता रमाईच्या कार्याबद्दल पाहत आहोत। आंबेडकर नावाच्या महासूर्याची प्रतिसूर्य आहे माता रमाई। माता रमाईंना आपण कितीही विशेषण द्या ती कमीच आहेत। महामानवाची सावली आहे, वादळाची सावली आहे, प्रतिसूर्याची सावली आहे, आम्हा सर्वांच्या गळ्यातील ताईत आहे माता रमाई। अशी अनेक विशेषणांनी माता रमाई शोभून दिसतात। भीमराव ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा प्रवास रमाईच्या कष्टानेच यशस्वी झालेला आहे। या प्रवासात रमाईने भीमरावांचे मनोधैर्य वाढवण्याबरोबर खंबीरपणे कोणत्याही संकटाचा सामना केलेला आहे आणि संकटाचा सामना करून न डगमगता त्यांना साथ दिलेली आहे। रमाई अशिक्षित होती, मात्र अनुभवाच्या जोरावर सामाजिक जाणीवा रमाईच्या खूप प्रगल्भ होत्या। ज्येष्ठ साहित्यकार डॉक्टर गंगाधर पानतावने मूकनायक या वैचारिक स्फुटलेख पुस्तिकेत म्हणतात की बाबासाहेब नसते तर संघर्षाचे बीज कुणी रुजविले असते, कुणी वेदनांवर फुंकर घातली असती, कुणी ध्येयांच्या तारा कुणी दाखवला असता, मानवी स्वातंत्र्याचा अर्थ कुणी समजावला असता, विद्रोहाला सूर कुणी दिला असता। हे बाबासाहेबांची महती सांगणारी सर्व वाक्य आहेत। अशा या महामानवाच्या कार्याची उर्जयिनी एकमात्र रमाईच ठरते। ही तुमच्या माझ्या प्रगतीच्या उंच डौलदार जी इमारत आहे त्या इमारतीचा भक्कम पाया रमाई आहे। साथीला रमाईला कुणी मोठे म्हणावे, रमाईला कुणी मान द्यावा म्हणून रमाई झिजली नाही। ती जात्यात स्वाभिमानी, कष्टाळू, मनमिळावू, सत्वशील होती, सुसंस्कारी होती। दारिद्र्याशी दोन हात करत करत तिचा प्रवास सुरू होता। त्या माऊलीसारखा दुःख प्रवास कुणी केला नसेल। बालवयातच आई वडिलांचे छत्र हरवलेली रामी, आपल्या दोन भावंडांना घेऊन पोरकी झालेली रामी, वलंकर आणि गोविंदपूरकर मामा यांच्या बरोबर ती बालवयातच मुंबईचा प्रवास करते आहे आणि बालपणापासूनच दुःखाचा सामना करत पुढे निघालेली होती ही रमा। भीमरावाला डॉक्टर बाबासाहेब म्हणून उभी करणारी रमाई आयुष्यभर तिच्या साहेबांसाठी दिव्याची वात होऊन सतत जळत राहिली। दुसऱ्यांना प्रकाश देऊन स्वतः क्षीण होत गेली।
बाबासाहेबांच्या समग्र विचारांना कायम अनुमोदन देत राहिली. धम्मक्रांतीची वेल रमाईच्या कष्टाच्या मांडवावरूनच जाते. कारण देवभोळी माता रमाई साहेब परदेशातून सुखरूप यावेत, तसेच साहेब अनेक आंदोलन करत होते. त्या आंदोलनामध्ये साहेबांना खूप धमक्या येत होत्या. तर ह्या सर्व धमक्यांना घाबरून व्रत उपास नवस सायास करत होती. तसेच पांडुरंगाच्या दर्शनाची अतीव इच्छा असलेली रमाई, त्यांना ही पांडुरंगाच्या दर्शनाची बाब त्यांनी बोलून दाखवली की मला एकदा पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. तेव्हा बाबासाहेबांनी पांडुरंगाबद्दल संपूर्ण इतिहास, धर्म अधर्म, तसेच श्रद्धा अंधश्रद्धा या सर्व गोष्टींमधला फरक रमाईला पटवून दिला होता. आणि खूप समजावून सांगितल्यानंतर की रामू, जो देव आपल्याला जवळ घेत नाही, ज्या देवाच्या विटाळ स्पर्शाने, आपल्या स्पर्शाने जे देवाला विटाळ होतो, या देवाला का जायचे? मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर निर्माण करेन आणि तू थोडस थांब, असं सांगितल्यानंतर माता रमाईनी त्यांचं ऐकलेलं होतं. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की मी असं पंढरपूर निर्माण करेन की तिथं कोणत्याही धर्मातील माणूस, मग स्त्री पुरुष असो, उच्च नीच असो, गरीब श्रीमंत असो, कोणत्याही जातीतला असो, तर सर्वांना तिथं प्रवेश मिळणार आहे आणि कोणालाही तिथून नाकारले जाणार नाही. असा ह्या धम्मक्रांतीचा दिवस पाहण्यासाठी माता रमाई हयात नसल्या तरी सुद्धा धम्मक्रांतीचा एक अविभाज्य अंग होती असे मला वाटते. तुमच्या माझ्या सुखासाठी रमाईने अत्यंत कष्ट उपसले आणि स्वतःचे जीवघेणे आजार, 4 मुलांचे अकाली निधन सर्व सहन केले. पण परदेशी शिकणाऱ्या साहेबांना कधी आपल्या अडचणी सांगत बसली नाही. आपल्या संसारामध्ये रमाईनी कधी गुरफटून घेतलेलं नाही साहेबांना. आणि त्यामुळे साहेब आपला सामाजिक क्रांतीचा, समाज उन्नतीचा आणि आपल्या शिक्षणाचा प्रवास साहेब निर्धोकपणे करत राहिलेले आहेत. बाबासाहेब आणि रमाई तुमच्या माझ्या कल्याणासाठी एकमेकांपासून दूर राहून एकमेकांचा विरह सहन करत होते. मात्र त्यांच्यामधील विचारांची देवाणघेवाण पत्रांमधून होती. अतिशय हृदयस्पर्शी ती पत्र असेल. असंच उदाहरणादाखल एका पत्राचा इथे उल्लेख करेन मी. रमाई बाबासाहेबांना लिहितात, साहेब आपला गंगाधर गेला. तुमच्या अभ्यासातून मन ढळू नये, लक्ष हटू नये, तुम्ही विचलित होऊ नये म्हणून मी मुद्दाम उशिराच कळवत आहे. तुम्ही इकडची काहीही काळजी करू नये. तुम्ही तुमच्या शिक्षणावर लक्ष द्यावे, भरपूर अभ्यास करावा, तब्येतीची काळजी घ्यावी. इकडचं सारं काही तुम्ही माझ्यावर सोडा, इकडचं सारं मी पाहून घेईन, असं रमाई त्यांना धीर देते. स्वतः दुःखामध्ये असणारी रमाई बाबासाहेबांना एवढा धीर देते, तेव्हा असं वाटते की कुठून आणली असेल रमाईनी एवढी ताकद. आणि रमाईच्या ह्या ताकदीचे आपल्याला म्हणजे इथं अचाट प्रदर्शन घडते. आजाराने, भुकेने, उपासमारीने जर्जर झालेली रमाई साहेब परदेशातून येणार म्हटल्यावर 10 हत्तीचे बळ तिच्या अंगी येते आणि अतिशय टवटवी येते जगण्या वागण्यात, बोलण्यात. आणि आपलं सर्व दुःख, सर्व आजारपण कुठल्या कुठे पळून जातं तिचं आणि ती साहेबांच्या तयारीला सज्ज होते. बाबासाहेबांच्या स्वागताला रमाईला जायचे होते, मात्र रमाईच्या अंगावर धड चांगले लुगडे नव्हते. त्यामुळे रमाईला प्रश्न पडला की मी आता बाबासाहेबांचे स्वागत करायला कशी जाऊ, असे फाटक्या चिंध्यामध्ये कशी जाऊ मी, जेणेकरून बाबासाहेबांच्या कीर्तीला म्हणजे गालबोट लागेल. म्हणून रमाई थोडासा विचार करते आणि शाहू महाराजांनी बाबासाहेबांना जो सत्कार करून फेटा दिलेला होता, तो फेटा नेसून रमाई बंदरावर जाते. रमाई आपल्या साहेबांना डोळ्यात भरून घेण्यासाठी खूप उत्सुक असते. बाबासाहेब पण तितकेच उत्सुक असतात सर्वांना भेटायला, रमाईला भेटायला, आपल्या कार्यकर्त्यांना भेटायला, कुटुंबियांना भेटायला. त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. आणि सर्व कार्यकर्त्यांनी हार घालून स्वागत केल्यानंतर रमाई शेवटी बाबासाहेबांचं स्वागत करते.
आणि स्वागत करताना बाबासाहेब पाहतात फेटा नेसून आलेल्या रमाईला, आणि हा फेटा आहे, ही साडी नाही, ही गोष्ट फक्त रमाईला आणि बाबासाहेबांनाच माहित असते. आणि ते एकमेकांच्या पाहण्यातून, ते डोळ्यातून संवाद साधत असतात. पण रमाई मात्र साहेबांचे स्वागत करताना खालीच बघत असते. आणि मग कार्यकर्ते जेव्हा रमाईला विचारतात की तुम्ही बाबासाहेबांचे स्वागत सर्वात शेवटी केले आणि तुम्ही सतत खालीच का पाहत होतात, आणि रमाईला यावर बोलायला सांगितलं, तेव्हा रमाई म्हणतात की मी तर घरातीलच आहे, साहेब मला कधीही भेटतील, पण तुम्ही कार्यकर्ते खूप दूर दूरून तुमचे सर्व हातातली कामे टाकून आलात साहेबांना भेटण्यासाठी, त्यामुळं तुम्हाला प्रथम संधी देणं मला गरजेचं वाटतं. आणि मग दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर विचारलं तर तुम्ही खालीच का बघत होता बाबासाहेबांच्या चेहऱ्याकडे न बघता, तर रमाई उत्तर देते की साहेबांच्या यशाला माझीच नजर लागू नये म्हणून मी खाली पाहत होते. आणि या उत्तरावर बाबासाहेब पण हसतात आणि सर्व हसतात. आणि बाबासाहेब रमाईने केलेल्या या छोट्या भाषणाबद्दल खूप रमाईचे कौतुक करतात. बाबासाहेब परदेशामध्ये शिकत असताना म्हणजे रमाईला प्रश्न पडायचा घर खर्च कसा चालवायचा. तर घर खर्च चालवताना त्या शेणगोवऱ्या थापायच्या, लाकडाच्या वखारीत काम करायच्या, आणि बॅरिस्टर माझ्या बॅरिस्टर पतीला कुणी नावं ठेवू नये म्हणून त्या भल्या पहाटे अंधारामध्येच जात असत शेणगोळा करायला, गौऱ्या थापायला, आणि लोक जागे व्हायच्या आधी परत घरी येत असत. परत संध्याकाळी मग लोक झोपले की त्या जात असत. असं त्यांचं अंधारात ते काम चालू होतं. अशा प्रकारे बाबासाहेबांना आपली कोणतीही तक्रार न ऐकवता त्यांनी दारिद्र्याला, आजारपणाला, संकटांना खूप धैर्याने सामोरे गेलेले आहेत. लहानपणीच आई वडिलांचे मृत्यू पाहिलेल्या रमाई, लहानपणीची ही रामी, नंतर तरुणपणी जेव्हा सासरी येते तेव्हा रामजींचा मृत्यू त्यांनी पाहिलेला आहे. तरुण धीर आनंदचा मृत्यू त्यांनी पाहिलेला आहे. आपली 4ही मुलं त्यांचा मृत्यू त्यांनी पाहिलेला आहे. त्यानंतर मीरा त्याचा मृत्यू त्यांनी पाहिलेला आहे. आणि सर्वांचे मृत्यू पाहून पाहून दुःखाने व्याकुळ झालेली ही रमा आपल्या साहेबांसाठी सर्व हिंमत, सर्व बळ एकवटते आहे. बाबासाहेब परदेशातून आले तरी ते पुस्तकच वाचत बसायचे. तेव्हा माता रमाई त्यांना म्हणायच्या, जेवण आणून ठेवायच्या आणि त्यांना वारंवार विनंती करायच्या की तुम्ही जेवून घ्यावे. तर बाबासाहेब वर न पाहताच पुस्तकात पाहतच म्हणायचे, थांब आता हे मला अजून 2-4 पानं वाचायची राहिली आहेत आणि ते मी वाचतो आणि नंतर जेवतो. तेव्हा माता रमाई खट्टू व्हायच्या आणि त्या बाबासाहेबांना गमतीने म्हणायच्या की त्या पुस्तकात पण बायको पोरांकडे लक्ष द्यावं असं काही लिहिलेलं आहे का बघा. आणि बाबासाहेब त्यावर हसायचे. तसेच त्या म्हणायच्या की मी पुस्तक असते तर फार बरे झाले असते, म्हणजे माझ्याकडे तुमचे लक्ष तरी गेले असते. आणि असं म्हणजे घरी असतानाही त्यांचा खेळीमेळीचा संवाद चालायचा. कधी कधी रमाई आणि बाबासाहेबांमध्ये फार म्हणजे विनोदी पण संवाद व्हायचा. जसं की एकदा त्यांची शेजारीण आजारी पडली होती आणि रमाई म्हटल्या की ती आपली शेजारी आजारी आहे, तिला थोडं तपासात तुम्ही. तर बाबासाहेब हसतात आणि म्हणतात की अगं रामू, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे, माणसांचा नाही. तर रमाईला त्याचं कौतुक वाटते आणि त्या म्हणतात असंही असतं का. तर हो, बाबासाहेब म्हणतात की पुस्तकांचे डॉक्टर वेगळे, माणसांचे वेगळे, प्राण्यांचे वेगळे, असं रमाईला ते देत असतात माहिती. अशा प्रकारे रमाईंनी त्यांच्या आयुष्यामध्ये बाबासाहेबांना महामानव म्हणून घडवण्यासाठी इतके कष्ट झेलले आहेत. इतके कष्ट झेलताना आपण रमाईचं ते कार्य आणि विसरता कामा नाही, रमाईचे ते कष्ट विसरता कामा नाही. बाबासाहेब परदेशी असताना जेव्हा घरात अडचण असायची पैशाची, तेव्हा कार्यकर्ते रमाईला काही रक्कम
देऊ करत होते. तर अतिशय स्वाभिमानाने रमाई त्यास नकार देत होत्या आणि सांगत होत्या की ही जी रक्कम आहे ती मला नको, एखाद्या वसतिगृहाला दान द्या, आणि असं त्या कार्यकर्त्यांना सुचवत. अशा प्रकारे रमाईचा स्वाभिमानी बाणा अत्यंत गरिबीत सुद्धा खूप म्हणजे मोठा आहे असं आपल्याला दिसतं. आणि हा स्वाभिमानी बाणा प्रत्येक रमाईच्या बाबासाहेबांच्या लेकरांनी आपल्यामध्ये ठेवला पाहिजे, हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. अत्यंत हालाकी दिवस काढून डॉक्टर बाबासाहेबांना शिक्षणासाठी पुढे जाण्याची प्रेरणा देणारी रमाई, बाबासाहेबांचा संसार धीराने नेटाने पुढे नेणारी रमाई, बाबासाहेबांच्या नावाला गालबोट लागू नये म्हणून अंधारामध्ये कष्ट उपसणारी रमाई, आपल्या सर्वांच्या परिचयाची असली तरी या सर्व प्रसंगावर मात करत रमाईमध्ये कोणकोणते विशेष गुण आहेत आणि ते आपल्याला का समजून घ्यायचे आहेत, त्यावर आपण थोडासा प्रकाश पाडूया. रमाई जरी गरिबीत राहिली असली तरी हेच आपलं नशीब आहे म्हणून ती कधीही हातावर हात न ठेवता तिने खूप काही कष्ट केलेले आहेत आणि खूप कष्ट करून आपल्या मिळकतीत कशी भर घालता येईल हे रमाईने सतत प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे सतत प्रयत्नशील असणे, नशिबावर अवलंबून न राहणे, आलेल्या परिस्थितीला दोष देत शांतपणे न राहता त्या परिस्थितीशी दोन हात करत पुढे जाणे, हा रमाईचा प्रयत्नवादी गुण रमाईच्या सर्व लेकरांमध्ये असला पाहिजे आणि हा प्रयत्नवादी गुण आपण आपल्यामध्ये रुजवला पाहिजे. रमाईचा एवढा मोठा सद्गुण रमाईच्या लेकरांच्या सर्वांगीता असलाच पाहिजे. मग वखारीत काम करतानाचा प्रसंग असो की गोऱ्या विकण्याचा प्रसंग असो, रमाई जरी अशिक्षित असली, अक्षर वाचनापुरती साक्षर असली तरी पण रमाईचं व्यवहार ज्ञान खूप भारी होतं असं मला वाटतंय. कारण रमाईला माहित होतं ह्या गौऱ्या कुठं नेऊन विकल्या तर जास्त पैसे येतील आणि वखारीमध्ये म्हणजे भरपूर अंग मोडून काम केलं तर आपल्याला पैसे येतील. हे रमाईचं अर्थज्ञान खूप अफलातून होतं असं मला वाटतं. आणि या सर्वांचा अचूक ताळेबंद रमाईस माहित होता आणि या सर्व ताळेबंदातून रमाईचं व्यवहारिक ज्ञान आपल्याला दिसतं आणि रमाईच्या या गुणांचं आपल्यामध्ये झिरपणं खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी खर्चायला पाठवलेले पैसे, कधी कधी बाबासाहेब त्यांच्या शिष्यवृत्तीतून काही पैसे खर्चायला पाठवत, तर ते पैसे अगदी हिशोब न येता सुद्धा रमाई त्याच्या रोज खर्चाच्या 30 वेगळ्या पुड्या करायच्या आणि काही सण समारंभ यासाठी काही वेगळी रक्कम बाजूला काढून ठेवायच्या आणि ही बचत त्या काही आकस्मिक काम त्याच्यासाठी त्या वापरायच्या. त्यामुळे रमाईची ही बचत करण्याची वृत्ती ही सुद्धा आपल्यामध्ये असली पाहिजे. रमाई या सर्व हिशोबांमध्ये, या लेखाजोख्यामध्ये ग्रेटच होत्या असं मला वाटतं. धारवाडच्या मुलांचा प्रसंग जर पाहिला तर रमाईची तब्येत ठीक नसायची. बाबासाहेबांना पण एकदा गोलमेज परिषदेसाठी जायचं होतं आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की हवा पालटासाठी रमाईला कुठेतरी बाहेरगावी पाठवा. तर धारवाडला वराळे मामा होते जे वसतिगृह चालवत, त्यांच्या बरोबर रमाईला धारवाडला हवा पालटसाठी पाठवण्यात आलं. तिथे हवा पालटसाठी गेल्यावर रमाईची प्रकृती बऱ्यापैकी सुधारली. रमाईने तिथल्या आपल्या करुणामय मनाने तिथल्या सर्वांची मने जिंकून घेतली. तिथल्या वसतिगृहातल्या मुलांना खूप लळा लावला आणि एके दिवशी मुलांचा किलबिलाट आवाज ऐकू आला नाही. त्यामुळे रमाईने वराळे मामांकडे चौकशी केली की आज मुलांचा आवाज येत नाही, गोंगाट नाहीये, काय झाले, मुलं एवढी शांत काय आहेत, कुठे गेलीत मुलं? तर वराळे मामा सांगतात की त्यांचं वसतिगृहाचं अनुदान आलेलं नाहीये, त्यामुळं मुलं उपाशी आहेत आणि अजून 2 दिवस वसतिगृहाचं अनुदान काही येणार नाही. तेव्हा माता रमाई मधली आई जागी होते आणि त्यांच्या हृदयाला पाझर फुटतो
आणि हृदय द्रवत त्यांचं मुलांच्या ह्या उपाशी असल्यामुळे. आणि त्यांच्या हातात ज्या सोन्याच्या बांगड्या होत्या, ज्या चांगल्या काळात बाबासाहेबांनी केल्या होत्या, त्या बांगड्या काढून त्या वराळे मामांना देतात आणि सांगतात की याचं काहीही करा आणि ह्या मुलांना जेवायला घाला. तर वराळे मामांची पत्नी राधाबाई वराळे या रमाईच्या ह्या बोलण्यानी हक्क्याबक्क्या होतात आणि सांगतात की नाही नाही, हे आम्ही कसं घेऊ शकतो, नको, असं त्या त्यांना सांगतात. तर माता रमाई सांगतात की मुलांच्या पोटात अन्न जाणं हे फार महत्वाचं आहे आणि ह्या बांगड्या असंही हातात पडूनच आहेत ना, ह्याच्यामुळे कुणाचं पोट भरत नाहीये. तर त्यामुळे तुम्ही हे घ्या, कुठल्याही मनामध्ये विचार आणू नका, कोणत्याही कमीपणा मानू नका, हे बांगड्या घ्या आणि मुलांच्या जेवणाची सोय करा. आणि त्यानंतर मग त्या बांगड्यांच्या खर्चातून मुलांना जेवण बनवलं जातं, मुलं जेवतात, पुन्हा ती किलबिल सुरू होते आणि पुन्हा मग ते सर्व मुलं माता रमाईला आमची आई आहे म्हणून जवळ येतात आणि रमाई त्यांना पण खूप जीव लावतात. तर म्हणजे ह्या अशा कनवाळू रमाई ह्या आपल्याला इथे पाहायला मिळतात, कनवाळू दयाळू रमाई. आणि मग हेच कनवाळूपणा, हेच दयाळूपणा रमाईच्या लेकरांमध्ये पण असावे असं मला वाटतं. बाबासाहेब आणि रमाई राजगृहात राहायला जातात तेव्हा रमाईने कधीही स्वतःला बंगलेवाली किंवा श्रीमंत असं कधीही म्हणून घेतलं नाही. त्यांनी कुठल्याही गोष्टीचा गर्व केला नाही. उलट त्या पोयबावाडीतील महिलांना, चाळीतील महिलांना, मुलांना घरी बोलवत, त्यांचा पाहुणचार करत, त्यांना खायला प्यायला घालत, त्यांचं आदरातिथ्य करून त्यांना पाठवत. यावरून आपल्याला दिसतं की त्या आदरातिथ्यामध्ये उत्तम गृहिणी होत्या आणि आपले जुने दिवस त्या विसरल्या नव्हत्या. एवढ्या श्रीमंतीत राहूनही त्यांनी कधी गर्व केला नव्हता. त्यामुळे रमाईंचा हा निगर्वी गुण आपल्या सगळ्यांना दिसतो. हे निगर्वी पण रमाईच्या लेकरांमध्ये असणं खूप आवश्यक आहे आणि रमाईचं हे निगर्वी पण हे समजून घेणं मला इथं खूप गरजेचं वाटतं. चवदार तळ्यावरील सत्याग्रहींना स्वयंपाकाचे गाठोडे बांधून देणाऱ्या पण रमाईच होत्या. रमाईने सांगितलं की बाबासाहेबांना मी सुद्धा सत्याग्रहाला येईल आणि तिथे सर्वांना स्वयंपाक करून घालेल. तर बाबासाहेब म्हटले की अगं रामू, तिथे काही 5-10 लोक, 50 लोक असणार आहेत का? सत्याग्रह म्हणजे तिथं खूप लोक असणार आहेत, एवढ्या लोकांचा तू स्वयंपाक कशी करशील? तर रमाईने सांगितलं की साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका, कितीही लोक असो, माझ्या मदतीला काही स्त्रिया पण असतील ना, मी त्यांना घेऊन उत्तम स्वयंपाक करेन आणि सर्वांना जेवायला घालेन. पहा, आम्ही म्हणजे तुमची आबाळच होऊ देणार नाही. म्हणजे हा हा विश्वास दाखवणाऱ्या रमाई, त्यांच्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देण्याची वृत्ती ठेवणाऱ्या रमाई आपल्याला दिसतात. बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून त्यांच्या प्रत्येक कृतीला समर्थन देणाऱ्या रमाई आपल्याला दिसतात. आणि ह्या रमाईचं हे समर्थन असलेली त्यांची ही सहचारिणी आपल्याला खूप इथं मला भावते. त्यामुळे रमाईचं म्हणजे पती-प्रती कसं प्रेम असावं हे रमाईच्या ह्या वागण्यातून आपल्याला दिसते. तसेच मुलांना देऊ केलेली रक्कम विद्यार्थ्यांना द्या हे म्हणणे आणि हॉस्टेलच्या म्हणजे मुलांसाठी स्वतःच्या बांगड्यांचंही दान देणारी रमाई, यातून आपल्याला त्यांची शिक्षणाप्रतीची तळमळ ही दिसते. शिक्षण किती महत्वाचं आहे आणि शिक्षणाप्रतीची त्यांची जबाबदारी आपल्याला दिसते. 1932 साली साहेबांना खुनाच्या धमकीचे पत्र येते. त्यांना धीर देणारी धीरोदात्त रमाई ही आपल्याला, त्यांचा धीरोदात्तपणा आपल्याला इथे दिसतो. सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांचं काम एकमेकांच्या सोबतीने होतं. माता रमाई इथे एका महामानवाला घडवण्याच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसते. माता रमाईचे विषमतावादी इथल्या व्यवस्थेला उलटून टाकण्यासाठी त्याही आपल्या म्हणजे
आपल्या घरातील योगदानाने बाबासाहेबांना साथ देणाऱ्या सहचारिणी दिसतात आणि एकमेकांच्या सोबतीने सामाजिक क्रांती घडवणारे हे आदर्श जोडपे आपल्याला दिसते. आदर्श जोडपे कसे असावे, तर ते बाबासाहेब आणि रमाई सारखे असावे, तर ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुलेंसारखे असावे. एकमेकांवरील आदर, प्रेम, विश्वास आपल्याला हा त्यांच्यामधून दिसतो. रमाईने उपाशी तापाशी राहून काबाड कष्ट करून जितके काही हाल सोसले आणि या सर्वांमुळे रमाई आजाराला बळी पडल्या आणि रमाईंची 4 मुलं गेल्यानंतर रमाईंची प्रत्येक मुलाच्या वेळेसची ती जी केविलवाणी स्थिती आहे ते पाहता आपल्या सुद्धा डोळ्यातून अचानक म्हणजे अश्रू येतात रमाईचे ते हाल पाहून. म्हणजे पती परदेशी आहे, घरामध्ये जे पुरुष मंडळी आहेत म्हणजे त्यांचे दीर वारलेले आहेत, सासरे वारलेले आहेत, घरामध्ये त्यांची जाऊ लक्ष्मी, मीरा आत्या आणि त्या आहेत. म्हणजे इथं असं नाही त्या कधी म्हटल्या की घरामध्ये कुणी पुरुष माणूस नाही आणि मी काय करू. तर रमाईने या सर्व गोष्टींना धीरोदात्तपणे सामोरं जाताना बाबासाहेबांना त्याची अजिबात झळ लागू दिलेली नाही. मला तर ते दृश्य आठवतं की गंगाधर मांडीवर आहे, आजारी आहे, रडतो आहे आणि वेदनाने कणतो आहे, कळवळतो आहे आणि माता रमाई त्याला छातीशी लावतात, पोटाशी लावतात, औषध उपचारांचा वाढवा आहे. म्हणजे गंगाधर म्हणा, रमेश म्हणा किंवा राजरत्न म्हणा, इंदू म्हणा, हे माता रमाईच्या मांडीवर जीव सोडतात. तेव्हा एकीकडे मुलांचं दुःख आणि एकीकडे पतीचे एवढे मोठं कार्य, असं द्विधा मनस्थितीमध्ये रमाई अशा द्विधा अवस्थेमध्ये रमाई सापडलेल्या दिसतात. तसेच आपल्या मुलांचा प्राण निघून गेल्यानंतर एका फाशात अडकलेल्या पक्षिणीप्रमाणे त्यांची तगमग होते, त्या काही करू शकत नाहीत आणि माता रमाई थोडं दुःख ओसरल्यानंतर बाबासाहेबांना कळवतात की इंदू गेली, गंगाधर गेला, रमेश गेला. पण बाबासाहेब तिथूनही अशा अवस्थेत त्यांना धीर देतात की रामू, तू एका गंगाधरच्या जाण्याने किंवा एका रमेशच्या जाण्याने काय दुःखी होतेस. अगं इथं कितीतरी गंगाधर आणि कितीतरी रमेश ह्या गुलामगिरीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. मला जगातल्या सर्व गंगाधरचे आणि रमेशचे त्यांच्या त्रासातून त्यांना वाचवायचे आहे आणि आपल्या पतीचे हे आदेश, आपल्या पतीचं समजावणं, आपल्या पतीचा संवाद त्या मनपूर्वक स्वीकारतात आणि आलेलं संकट झुगारून पुन्हा कामाला लागतात. तर अशा ह्या रमाईंचा त्याग, माता रमाईमध्ये म्हणजे अगदी त्याग पण आहे, करुणा पण आहे, प्रज्ञा आहे. असं प्रज्ञाशील आणि करुणा असलेल्या या रमाई आपल्याला दिसतात. मग ह्या बुद्ध परंपरेतीलच रमाई आहेत ना. असं रमाई जरी म्हणजे धम्मक्रांतीच्या वेळेस नव्हत्या तरी रमाईची वाटचाल त्याच दिशेने होती असं मला वाटतं. बाबासाहेब जेव्हा रमाईला सुखाचे दिवस आले, रमाई त्या राजगृहामध्ये गेल्या, तेव्हा खूप अंगावर काढलेली दुखणी त्यांच्यात उफाळून आली आणि माता रमाईला क्षयरोग झाला आणि माता रमाई नंतर डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं बाबासाहेबांना की आता वारंवारची बाळंतपणामुळे रमाईला क्षयरोग होऊ शकतो आणि त्यांची तब्येत खूप खालावू शकते. त्यामुळे बाबासाहेबांनी रमाईकडे जास्त लक्ष दिलं आणि बाबासाहेब आपल्या कामाच्या गराड्यातून अधूनमधून घरी येत. त्यांचा कामाचा व्याप वाढलेला होता, आंदोलनाची चळवळ सक्रिय झालेली होती, सर्व आंदोलनांनी वेग घेतलेला होता आणि अशा अवस्थेत रमाई आजारी असायच्या. तर रमाईला वाटायचं की बाबासाहेबांनी यावं, आपल्याजवळ बसावं, आपल्याशी बोलावं. पण बाबासाहेबांना या सर्व त्यांच्या सामाजिक कार्यातून रमाईला कधी वेळ देता आला नाही.
जवळ राहूनही देता आला नाही, परदेशात शिकण्यात तर त्यांचा खूप वेळ गेलेलाच आहे, आपण हे पाहतो. तरीही रमाईने कधीही आपल्या पती विरुद्ध कसलीही तक्रार केलेली नाहीये. उलट त्यांना तुम्ही पुढे जा, पुढे जा हा संदेश देत राहिलेले आहे. शेवटच्या क्षणी जेव्हा रमाईला अन्न पाणीही जात नव्हते, तेव्हा बाबासाहेब त्यांच्या जवळ बसायचे, त्यांना हाताने मोसंबी ज्यूस वगैरे भरवायचे. रमाई त्यांना खूप काही बोलू इच्छित होती, पण रमाई इतकी क्षीण झाली होती की तोंडातून शब्द फुटत नव्हते. रमाई निशब्द झालेली होती, रमाईला बोलता येत नव्हतं. आणि त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या सर्व त्यांच्या डोळ्यातून दिसायच्या. बाबासाहेबांना खूप काही त्या सांगण्याचा प्रयत्न करायच्या, तर त्या डोळ्यातूनच सांगत होत्या. अगदी आपले क्षीण क्षीण झालेले डोळे त्याच्यामध्ये बाबासाहेबांना भरून घेण्याचा ते प्रयत्न करत होती रमाई. खूप अगदी डोळ्यात साठवून घेण्याचा प्रयत्न करत होती. खूप काही सांगायचं असताना आणि वेळ असताना रमाई त्यांना सांगू शकली नव्हती. रमाईंची ही अवस्था पाहून बाबासाहेब खूप दुःखी झाले होते, लहान मुलांसारखे डहाळमोकलून रडत होते. आणि रमाईच्या या त्यागाची मी परतफेड करू शकत नाही याची जाणीव बाबासाहेबांना होत होती. आणि शेवटच्या दिवसांमध्ये रमाईची प्रकृती अतिशय नाजूक झाली. बाबासाहेबांना निरोप पाठवला गेला, बाबासाहेब आले आणि बाबासाहेब जवळ बसून राहिले रामूच्या. आणि बाबासाहेबांच्या जवळच बाबासाहेबांच्या हजेरीत रमाईने आपला प्राण त्याग केला. त्यावेळेस बाबासाहेब लहान मुलांसारखं रडले, म्हणजे खूप अगदी सगळी डोक्याची केस काढली. खूप त्यांनी भगवे वस्त्र धारण केले, मौन बाळगले, कुणाशी काही बोलत नसत, खात नसत, पीत नसत, चर्चा करत नसत, बाहेर जात नसत, असं बाबासाहेबांनी स्वतःला कोंडून घेतले. आणि बाबासाहेबांची ही अवस्था झाली, पण बाबासाहेबांनी हे स्त्रियांचे कष्ट पाहिले. बाबासाहेबांनी आपली रामू एक आदर्श स्त्री होती आणि आपल्याला स्त्रियांसाठी काहीतरी आता करायचं आहे ह्या ध्येयाने ते पछाडून गेले. आणि त्यांनी परत पुन्हा रामूच्या ह्या कार्याला, रामूनी ज्या कार्यासाठी आपले आहुती दिली, रामू ज्या कार्यासाठी झिजली, प्रकाश देत विजली ती, तर तिचं कार्य, तिची इच्छा असंच अधुरी सोडायची नाही, म्हणून त्यांनी पुन्हा सर्व काही दुःख झुगारून देऊन कामाला सुरुवात केली. आणि कामाला सुरुवात केल्यानंतर त्यानंतर त्यांनी एक थॉट्स ऑफ पाकिस्तान हे पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकामध्ये रमाईंबद्दलच्या त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. हे पुस्तक माता रमाईला अर्पण करताना त्यांनी त्यामध्ये अर्पण पत्र लिहिलं असं की हृदयाचा चांगुलपणा, मनाचा मोठेपणा, चारित्र्याचे शुद्धत्व आणि याशिवाय ज्या काळात आम्हाला कोणीही मित्र नसलेल्या दिवसात आमच्या वाट्यास आलेले दारिद्र्य आणि विवंचना मनोधैर्याने व तत्परतेने सहन करण्याची जिने तयारी दर्शवली, अशा ह्या रामूबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा ग्रंथ मी तिला अर्पण करतो. आणि अशा प्रकारे हा थॉट्स ऑफ पाकिस्तान हा माता रमाईला त्यांनी अर्पण केलेला आहे. आणि पुढे जाऊन मग त्यांनी स्त्रियांसाठी खूप काम केलंय. संविधानामध्ये स्त्रियांचा दर्जा आणि पुरुषांचा दर्जा त्यांनी समानतेवर आणलेला आहे. समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्यता या बुद्ध तत्वज्ञानातील गोष्टी त्यांनी संविधानात उतरवलेल्या आहेत. हिंदू कोड बिल स्त्रियांसाठी त्यांनी लिहिलेला आहे आणि स्त्रियांची अशी भरभराट झालेली आहे आज आपण पाहतो. तर आम्ही सर्व लोक, भारतातील सर्व स्त्रिया, तमाम स्त्रिया, मग त्या सवर्ण असो की मागास असो, सर्वांना बाबासाहेबांनी इथल्या मनुस्मृतीच्या जोखडातून मुक्त केलेला आहे. आणि इथल्या जोखडातून मुक्त करताना स्त्रियांना त्यांनी भरभरून दिलेले आहे. आज जी आमची प्रगती आहे ती माता रमाईच्या त्यागावर आहे. माता रमाईच्या त्यागाचे आम्ही लाभार्थी आहोत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बरोबरीने माता रमाईचे स्मरण आपण पावलं केले पाहिजे. आपल्याही जीवनात अनंत अडचणी आहेत, आर्थिक विवंचना आहे, संकट आहेत. पूर्वी इतकी भूकमारी तर आता आपल्या काळात नाहीये, तरी सुद्धा या सर्व गुणांवर मात करून आपणही आपल्या कुटुंबाला, आपल्या सहकार्याला पुढे जाण्याची संधी दिली पाहिजे, पुढे जाण्यासाठी मदत केली पाहिजे. तरच आपण माता रमाईच्या लेकी शोभू.
माता रमाईचे हे गुण आपण वेळोवेळी आठवले पाहिजे. भलेही सवर्ण स्त्रियांमध्ये माता रमाई बद्दल जागरूकता नाही, माता रमाईचे काम माहित नाही, त्यांच्या प्रती त्या कृतज्ञ नाहीत, पण आपल्याला तर माहित आहे, आपल्याला अभ्यास आहे, त्यामुळे आपण तरी माता रमाई प्रती खूप खूप कृतज्ञता भाव व्यक्त करावा. माता रमाईचे जे चांगले गुण आहेत आपण त्या माता रमाईच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे. माता रमाई इतक्या अभाव आपल्याला आता खचितच नाहीये. तर खूप साऱ्या सुखामध्ये आपण आहोत आणि माता रमाई माझ्यासाठी राष्ट्रमाताच आहे. कारण आज माता रमाई नसत्या तर आज आम्ही हे गुलामीच्या बेड्या ह्या शृंखला आम्ही तोडून आज बाहेर पडलो नसतो, आमची ही भरभराट झाली नसती, आमची ही प्रगती झाली नसती. आणि माता रमाईच्या या कार्याची मला खूप खूप जाणीव आहे. हीच जाणीव माता रमाईच्या सर्व लेकरांनी, मग ते मुलं असतील मुली असतील, ठेवली पाहिजे. माता रमाईचे हे कार्य सर्वांनी उजागर केले पाहिजे. माता रमाईचा हा स्मृती दिन म्हणजे एका विशिष्ट जाती धर्मापुरता न राहता तो सर्व बहुजनांपर्यंत माता रमाईचा इतिहास गेला पाहिजे. माता रमाईचा इतिहास बहुजनच काय पण सर्व सवर्ण स्त्रियांपर्यंत सुद्धा माता रमाईचे कार्य पोहोचले पाहिजे असं मला प्रकर्षाने वाटतं. आणि त्या दृष्टीने मला जिथे संधी मिळेल, म्हणजे सवर्ण स्त्रियांमध्ये असेल, बहुजन स्त्रियांमध्ये असेल, माता रमाई सांगण्याबद्दल, माता रमाईचे कार्य माहित करून देण्याबद्दल तितके मी प्रयत्न करणार आहे. आणि आपण सर्व माता रमाईच्या लेकरांनी, भीमपुत्रींनी पण हे प्रयास करावेत आणि आपण कायम माता रमाईच्या ऋणात राहूया. आणि आजच्या या माता रमाईच्या स्मृती व्याख्यानमालेमध्ये मी माता रमाईंना कोटी कोटी वंदन करते, अभिवादन करते, बाबासाहेबांना वंदन करते आणि मला ऐकत असलेल्या सर्व मित्रमैत्रिणींना जय भीम, जय माता रमाई. तसेच बहुजन संघटकनी मला इथे बोलण्याची संधी प्राप्त करून दिली, माता रमाईच्या विचार मांडण्याची मला संधी दिली, त्याबद्दल मी राहुल खांडेकर सरांचे खूप खूप आभार मानते. आणि मी माझे शब्दांना इथे विराम देते. जय भीम, नमो बुद्धाय.